233 श्री सत्यनारायण ब्राह्मण संवाद वर्णन। ओम नमो नर्मदाय ऋषयः ऊचुः व्रतेन तपसा वापि प्राप्यते वांछितं फलं सर्व तश्रोतुमिच्छामि कथयस्व महामुने। ऋषी बदले श्रीसूत महामुनी, मनुष्य व्रत वा तपाने जे इष्ट फल प्राप्त करतो ते आम्ही सर्व श्रवण करू इच्छितो, ते तुम्ही कथन करावे। श्रीसूत बदले श्री नारदने असे विचारल्यावर कमलापती भगवान श्री विष्णूने जे देवर्षीला सांगितले होते ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका। एकदा दुसऱ्यांवर दया करण्याच्या इच्छेने योगी नारद अनेक लोकांत भ्रमण करत मर्त्यलोकात येऊन पोहोचले। तिथे त्यांनी पाहिले की सर्व लोक नाना दुःखांनी विविध योनींमध्ये उत्पन्न होऊन पापकर्मांमुळे क्लेश भोगत आहेत। कोणत्या उपायांनी त्यांच्या दुःखाचा निश्चितच नाश होईल असा मनात विचार करून ते विष्णू लोकात पोहोचले। आता इथे श्री नारद आले, ते अनेक लोकांत भ्रमण करत मर्त्यलोकात येऊन पोहोचले। तिथे त्यांनी पाहिले की सर्व लोक नाना दुःखांनी विविध योनींमध्ये उत्पन्न होऊन पापकर्मांमुळे क्लेश भोगत आहेत। कोणत्या उपायांनी यांच्या दुःखाचा निश्चितच नाश होईल असे मनात विचार करून ते विष्णू लोकात पोहोचले। तिथे शुक्लवर्णीय चतुर्भुजयुक्त शंख चक्र गदा पद्म व वनमालांनी भूषित श्री नारायणाला पाहून ते देवेश्वराची स्तुती करू लागले। श्री नारद मुनी म्हणाले, वाणी व मनातील दिव्य रूप अनंत शक्ती संपन्न आदिमध्ये अंतरहित गुणातीत असूनही सर्व गुणसंपन्न असल्यामुळे गुणात्मा रूप आपणास माझा नमस्कार असो। सर्वांचे आदी तसेच भक्तांचे दुःख नष्ट करणाऱ्या आपणास माझा नमस्कार असो। हे स्तोत्र ऐकून भगवान श्री विष्णू श्री नारदाला म्हणाले, प्रिय भाग्यवान श्री नारद मुनी, तुम्ही इथे कोणत्या कारणास्तव आला आहात? तुमच्या मनात काय आहे मला त्वरित सांगा। देवर्षी श्री नारद बदले, भगवान इहलोकात प्रामुख्याने सर्व लोक विविध दुःखाने युक्त नाना योनीत उत्पन्न होणारा पापकर्मापासून दुःखी होत आहेत। नाथ, छोट्या उपायाने त्यांचे सर्व दुःख शांत होईल असे आपण काही सांगा, मी ते सर्व ऐकू इच्छितो। तर आपली माझ्यावर कृपा आहे, जर आपली माझ्यावर कृपा आहे तर आपण मला उपाय सांगावा। भगवान म्हणाले, वत्स, जगावर दया दाखवण्याच्या इच्छेने तू योग्य मार्ग विचारलास। मनुष्यास मोहयुक्त करणारा उपाय तुम्ही ऐका, मी तुला सांगतो। स्वर्ग व पृथ्वीवर अनेक दुर्लभ पुण्यदायी व्रते आहेत। हे ब्राह्मण, तुझ्यावरील स्नेहामुळे मी ते आता स्पष्ट करतो। भगवान श्री सत्यनारायणाने सांगितलेल्या व्रताचे विधिपूर्वक पालन करून मनुष्य इहलोकात उत्तम सुख भोगून परलोकात मोक्ष प्राप्त करतो। श्री भगवानाचे ते वचन ऐकून श्री नारदाने पुन्हा विचारले, या व्रताचे काय फल आहे? शास्त्रानुसार काय नियम आहेत? हे व्रत कोणी केले? शिवाय हे केव्हा करावे ते सर्व विस्ताराने सांगावे। श्री भगवान वदले, हे व्रत दुःख शोकाचे शमन करणारे, धनधान्याची वृद्धी करणारे, सौभाग्य व संततीदायी, सर्वत्र विजयी करणारे आहे। मनुष्याने कोणत्याही दिवशी सायंकाळी श्रद्धायुक्त भक्तीने श्री सत्यनारायण देवाचे पूजन करून त्यास संतुष्ट करावे। बांधव व ब्राह्मणांसह धर्मपरायण होऊन भक्तिपूर्वक नैवेद्याने उत्तम भोजनीय प्रसाद द्यावा। केळी, तूप, दूध अथवा खीर, कणिक आणि तांदळाचे पीठ, साखर, गूळ इत्यादी सर्व सेवनीय प्रसाद एकत्र करून श्री भगवानाला नैवेद्य अर्पण करावा। बंधू व ब्राह्मणांसह ही कथा ऐकून ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी। नंतर बंधूंसह ब्राह्मणांना प्रसादादीने पूजित करून स्वतः भक्तिपूर्वक प्रसाद ग्रहण करावा। नृत्य गीतादी करावे। त्यानंतर श्री भगवानाची स्तुती करून श्री सत्यनारायणाचे स्मरण करून घरी जावे आणि गृहकार्यास प्रवृत्त व्हावे। यावरून ही कथा देवमंदिरात, घरी, देवस्थानी वा नदीच्या तटावर श्रवण करावी। हे केल्यास मनुष्याची इच्छा सिद्धीस जाते। विशेषतः कलियुगात पृथ्वीवर याहून साधा कोणताही उपाय नाही। हे ब्राह्मण, मी ही कथा सांगतो जी ऐकून मनुष्य कृतार्थ होतो। काशीपूर गावात एक निर्धन ब्राह्मण राहत होता।
तो तहान भुकेने व्याकुळ होऊन सदा पृथ्वीवर भ्रमण करत होता. ब्राह्मणांचे प्रिय अथवा ब्राह्मणांवर प्रेम करणाऱ्या भगवानाने वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात त्याच्याजवळ जाऊन आदराने त्या ब्राह्मणाला विचारले, हे ब्राह्मणा, तू दुःखित होऊन संपूर्ण पृथ्वीवर का भ्रमण करतोस? मी ते ऐकू इच्छितो. तुला रुचल्यास सांगावे. ब्राह्मण म्हणाला, मी अतिशय निर्धन ब्राह्मण आहे. माझे भ्रमण भिक्षार्थ आहे. जर आपण मुक्तीचा मार्ग जाणत असाल तर हे प्रभू, कृपा करून मला सांगावा. वृद्ध ब्राह्मणाने सांगितले, श्री सत्यनारायण म्हणजे श्री विष्णू सर्वांना इच्छित फल देणारे आहेत. हे श्रेष्ठ ब्राह्मण, तू त्यांचे व्रत कर. ज्या व्रताच्या पालनाने मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. श्री भगवान वदले. या व्रताचे शास्त्रनियम ब्राह्मणाला यत्नपूर्वक सांगून वृद्ध ब्राह्मण वेशधारी श्री सत्यनारायण देवतेतून अंतर्धान पावले. तेव्हा त्या ब्राह्मणाने मनात भगवान श्री नारायणाचे चिंतन केले व श्री नारायणाद्वारे मार्गदर्शिलेले व्रत समजून तो देवमंदिरात गेला व त्याने मी त्या व्रताचे अनुष्ठान करेन असे मनात चिंतन केले. या निश्चयामुळे त्या ब्राह्मणाला रात्री झोप आली नाही. प्रातःकाळी उठून आज मी श्री सत्यनारायणाचे व्रत करेन हा संकल्प सोडून तो ब्राह्मण भिक्षा मागायला निघाला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप धन प्राप्त झाले. त्याने निज बंधूंसह श्री सत्यनारायणाचे व्रत केले. तेव्हा श्री सत्यनारायणाच्या कृपेने त्या सत्यदेवाच्या व्रताच्या प्रभावाने तो श्रेष्ठ ब्राह्मण पूर्णतया दुःखरहित व सर्व संपत्तीने युक्त झाला. त्यावेळेपासून त्याने प्रत्येक महिन्यात व्रत केले. अशा प्रकारे तो श्रेष्ठ ब्राह्मण श्री नारायणाचे हे व्रत जाणून सर्व पापातून अमुक्त होऊन दुर्लभ मोक्षाप्रत गेला. हे ब्राह्मण, हे व्रत जर पृथ्वीवर पसरले तर जिथे तिथे प्रसिद्ध होऊन मानवाचे सर्व दुःख नष्ट होईल. श्री सुत म्हणाले, या प्रकारे भगवान श्री नारायणाने महात्मा श्री नारद मुनींना जसे सांगितले, ब्राह्मणांनो, मी सुद्धा तुम्हाला तसेच सांगितले. आता मी तुम्हा सर्वांना अजून काय सांगू? हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री सत्यनारायण ब्राह्मण संवाद वर्णन नावाचा 233वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने आता ही श्री सत्यनारायणाची पूजा किंवा श्री सत्यनारायणाचं व्रत तसं पृथ्वीवरती किंवा घरोघरी बऱ्यापैकी अनेक घरांमध्ये वर्षातून एकदा तरी श्री सत्यनारायणाची पूजा काही घरं घालतात. काही घरं नियमितपणे वर्षोनवर्ष हे व्रत आचरण करत असतात. तर त्या व्रतामागची ही कथा आपणाला लक्षात ही कथा इथं नर्मदा पुराणमध्ये आपणाला विस्ताराने सांगितलेली आहे. कोणत्या ना कोणत्या भगवंताने इथे वेगवेगळे व्रत सांगून मनुष्य हा कसा ईश्वराशी एकरूप होऊ शकतो किंवा त्याच्या सहवासात राहू शकतो हे या व्रताच्या माध्यमातून जोडून दिलेला आहे. त्यामुळे तो ह्या सर्व व्रतांमध्ये काही वाचन, काही नामस्मरण, काही जसं आपण पूजा अर्चना करतो फलपुष्प वगैरे ते सर्व काही करणं, तर ह्या सर्व नवविधा भक्तीच नकळत त्याच्या हातून घडत असते. त्याने केलेले पोथी वाचन कोण श्रवण करतं, कोण वाचन करतं. त्यामुळे एक थोडंसं नामस्मरण होतं, भजन कीर्तन होतं. ह्या सर्व गोष्टी कळत न कळत नवविधा भक्तीचं आचरण कळत न कळत ह्या व्रतांच्या माध्यमातून हे घडत असतं. आणि मनुष्य ह्या भगवंताच्या अनुसंधानात राहण्यासाठी हे अशा पद्धतीची व्रतं ही मदत करत असतात. आणि त्यामुळे हळूहळू करत चित्तशुद्ध होत असतं आणि त्याचे विकार संतुलित होत 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 हळूहळू करत त्याची गती ही सत्वाकडे जाऊन मग नंतर पुढे असत्वाच्या पलीकडे असलेल्या भगवंताचा शोध घेण्यासाठी सुद्धा तो त्याची तयारी होत असते. तर हे व्रतांच्या माध्यमातून आपणाला भगवंताने त्याच्याशी एकरूप होण्याचे हे उपाय दिलेले आहेत. तर असे वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साधनाच आहेत. व्रत आचरण करणं म्हणजे एक प्रकारची पाहायला गेलं तर आपण डोळसपणे केलं किंवा डोळसपणे नाही जरी केलं, कळत केलं किंवा न कळत केलं,
तरीसुद्धा आपलं चित्त शुद्ध होण्यासाठी मदत होईल. केवळ महत्त्वाचं हे आहे की आपलं हे व्रत जे आहे, कुठल्या ना कुठल्या कामना असतातच मनुष्याला, परंतु त्या कामनांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न आपण स्वतःही करणं आवश्यक आहे. आणि हळूहळू तो त्याच्या तशी प्रचिती येत जाते आणि नंतर हळूहळू मनुष्य सकाम भक्तीकडून हळूहळू निष्काम भक्तीकडे जात असतो. व्रतांच्या माध्यमातून काहीतरी प्राप्ती होण्यासाठी केलं जातं व्रत, परंतु तीच सकाम भक्ती नंतर निष्काम भक्तीकडे घेऊन जाते. तर हे घडतं असं होतं. त्यामुळे हे व्रत जरी दिसताना असे कर्मकांड किंवा काही वाटत असतील तरीसुद्धा हळूहळू करत ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पण. अध्याय 234 ब्राह्मण कोष्ठक्रेता संवाद वर्णन. ओम नमो नर्मदाय ऋषयः ऊचुः तस्माद्विप्राद व्रतं केन पृथिव्यां चरितं मुने तत्सर्वं श्रोतुमिच्छामः श्रद्धास्माकं प्रजायते. ऋषी वदले, श्रीसूत महामुनी, त्या ब्राह्मणाचे ऐकून पृथ्वीवर कुणी व्रताचे अनुष्ठान केले हा प्रश्न विचारलाय. ते आम्ही सर्व श्रवण करू इच्छितो. आमची या विषयाबाबत श्रद्धा आहे, आपण कथन करावे. श्रीसूत वदले, मुनिगण, त्या ब्राह्मणाचे ऐकून ज्याने पृथ्वीवर या व्रताचे पालन केले त्या संबंधी तुम्ही श्रवण करा. एकदा एक ब्राह्मण निज वैभवानुसार बंधू व स्वजनांसह व्रत करत होता. त्या काळात काष्ठक्रेता तिथे आला. तहानेने व्याकुळ झाल्यामुळे विक्री करायची लाकडे बाहेरच ठेवून तो काष्ठक्रेता ब्राह्मणाच्या घरी गेला. ब्राह्मणाला त्या स्थितीत पाहून त्याला प्रणाम करून त्या काष्ठक्रेत्याने विचारले, तुम्ही इथे काय करत आहात? हे केल्याने मनुष्याला काय फल मिळते? हे प्रभू, तुम्ही मला विस्तारपूर्वक सांगा. ब्राह्मणाने सांगितले, भगवान श्री सत्यनारायणाचे हे व्रत सर्व मनःकामना पूर्ण करणारे आहे. हे व्रत दुःख दारिद्र्याचे शमन करणारे आहे, पुत्र पौत्रांचे वर्धन करणारे आहे. या व्रताच्या प्रभावानेच माझे धनधान्यादी सर्व आहे. हे वचन ऐकून काष्ठक्रेता अतिप्रसन्न झाला. तो पाणी पिऊन प्रसाद ग्रहण करून शांत मनाने श्री सत्यनारायण देवाचे चिंतन करत स्वनगरीस गेला. आज लाकडे विकून मला जे धन मिळेल त्या धनाचेच मी श्री सत्यदेवाचे उत्तम व्रत व पूजन करेन हा मनात विचार करून डोक्यावर लाकडे ठेवून एका सुंदर नगरीत तो गेला, जिथे धनवानांचे वास्तव्य होते. त्या दिवशी त्याला लाकडांचे दुप्पट मूल्य मिळाले. तेव्हा तो प्रसन्न चित्ताने खूप पिकलेली केळी, साखर, तूप, दूध व कणिक या प्रसादाच्या प्रत्येक वस्तू विकत घेऊन स्वनगरीस गेला. त्यानंतर आपल्या बंधूंना बोलवून त्याने यथाविधी श्री सत्यदेवाचे व्रतनी पूजन केले. त्या व्रताच्या प्रभावाने त्यास धन पुत्र लाभ झाला. इहलोकात सुख भोगून शेवटी तो श्री सत्यलोकात गेला. श्रेष्ठ मुनिगण, मी पुन्हा श्री सत्यदेवाचे अन्य महात्म्य सांगेन. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील ब्राह्मण काष्ठक्रेता संवाद वर्णन नावाचा 234वा अध्याय पूर्ण झाला. तर हे सत्यनारायणाच्या व्रतासंदर्भात इथं आलेलं आहे. त्यामुळे इथे जीवनामध्ये कुठल्याच गोष्टींना आपण सर्वच गोष्टींना आपण समदृष्टीने पाहणं किंवा उच्च दृष्टीनेच पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे इथे आहे. अनेकदा कळत नकळत आपण, कारण आपल्याला माहीत नाही कोणाला कुठल्या माध्यमातून कोणाचा उद्धार होणार असतो, काहीच माहीत नाही. त्यामुळे शक्यतोवर जितकं होईल तितकं आपण सर्वच गोष्टींना आपण उच्च दृष्टीने पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तर इथं आपण थांबूया. तिथे आपण उशीर म्हणजे हे आता 2 अध्याय झाले की आपला रेवाखंडाचा पूर्व भाग पूर्ण होतो आहे आणि नंतर आपला उत्तर भाग सुरू होतो आहे. तर हा 235वा आणि त्यानंतर चा एक अध्याय छोटा आहे, 36वा अध्याय, किंवा 2 अध्याय छोटेच आहेत अध्याय, ते आपण उद्याच घेऊ ते. आणि त्यानंतर मग उद्यापासून आपला उत्तर भाग सुरू होतो आहे आणि मग पुढील आहे. तर आता आज एक 2 दिवस आपण 1 तासच वाचन करू. त्यानंतर मग
पुन्हा घरी गेल्यानंतर आपण थोडं जास्त वाचन करूया. इथे आपण थांबूया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.